महापालिका शाळा क्रमांक 7 वाचवण्याची मागणी. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आयुक्तांना निवेदन. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मिरजेतील महापालिका शाळा क्रमांक 7 बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत माजी नगरसेवक योगेंद्र भगवान थोरात यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. तसेच शाळेबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. योगेंद्र थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे की आपल्या नगरसेवक कार्यकाळात तसेच प्रशासक काळात प्रभागातील 6 महापालिका शाळांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या. सन 2012 मध्ये बंद पडलेली महापालिका शाळा क्रमांक 7 त्यांनी पुढाकार घेऊन पुन्हा सुरू केली होती. ही महाराष्ट्रातील एकमेव पुनर्जीवित महापालिका शाळा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच शैक्षणिक गुणवत्तेमुळे ही शाळा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले. शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप 2026च्या महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेले सदस्य अतहर नायकवडे यांची शाळेकडे वक्रदृष्टी असून शाळा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला. शाळेबाहेर प्रवेश बंद असा फलक लावण्यात आल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पालकांमध्ये अफवा पसरवल्याचा आरोप. शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी यांनी पालकांचे मोबाईल नंबर घेत अंजुमन शाळेच्या स्टाफ मार्फत पालकांना फोन करून महापालिका शाळा बंद होणार अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच महापालिका शाळांसमोर खाजगी शाळांच्या जाहिराती लावून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अंजुमन शाळेच्या संबंधित स्टाफ आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी योगेंद्र थोरात यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी उपस्थित माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह युवा उद्योजक फिरोजभाई जमादार, सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे, डॉ. महेश कुमार कांबळे, माजी नगरसेविका स्वाती पारधी, अजित दोरकर, महादेव नलावडे, भाजपच्या ज्योती कांबळे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये शाळा नंबर 7 आहे, जे आता महापालिका क्षेत्रासाठी एक रोल मॉडेल बनलेलं आहे की इथं आजूबाजूच्या खाजगी शाळा असतील त्या बंद पडून नगरपालिकेच्या शाळेत मुलं येत आहेत. तर असं रोल मॉडेल जे आहे तेच कुठं तर खतम करायचं हा उद्योग इद्रिस नायकवडेंनी सुरू केलेला आहे. आज ही शाळा बंद पडणार, या शाळेत मुलं टाकू नका, आमच्या शाळेत टाका, अशा प्रकारचे फोन अंजुमन शाळेचे, म्हणजे अंजुमन शाळा ही त्यांचीच आहे, अंजुमन शाळेचा स्टाफ गेली 8 ते 10 दिवस करत आहे. त्यामुळे मी त्या अंजुमन शाळेच्या स्टाफला पण सांगितलं की तुम्ही असे प्रकार करू नका, तुमचे मालक आहेत ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, तर त्यांनी थोडं स्वतःचंही पाळलं पाहिजे. पण ही लोक ऐकत नाहीत. आणि या शाळेला मान्य खाडे साहेबांच्या माध्यमातून भोसे साहेबांनी 8वीपर्यंत परमिशन दिलेले आहे. तर हे इद्रिस नायकवडेंनी फरमान काढलेलं आहे, अत्तर नायकवडेंनी फरमान काढलेलं आहे की 4थीच्या पुढे ही शाळा चालवायची नाही. त्यानंतरची मुलं एकतर मिरज हायस्कूलला पाठवा किंवा कुठेही पाठवा. म्हणजे हे यांचं काय चाललं आहे की शिका संघटित व्हा, संघर्ष करायचे बाबासाहेबांनी आम्हाला मंत्र दिलेला आहे. ते आम्हाला शिकूच देत नाहीत आमच्या मुलांना. शिकायचं तर आमच्या प्रायव्हेट शाळेत शिका. आज स्वतः तुम्ही निवडून आलेले असताना, तुम्ही एक नगरसेवकाचे सदस्य असताना महापालिकेचे, तुम्ही नगरपालिकेच्या शाळा बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही बौद्धविहारमध्ये घुसत आहे. तुम्ही असेच लोक अशाच गोष्टी टार्गेट करत आहे की ज्या जिवंत आहेत. तुम्ही माझी इद्रिस नायकवडेंना, अत्तर नायकवडेंना चॅलेंज आहे की तुम्ही एक नगरपालिकेची शाळा काढून दाखवा. तुम्ही स्वतःच्या शाळा काढणार आणि स्वतःचीच घरं भरणार, तेव्हा हे धंदे त्यांनी बंद करावे अशी मी त्यांना एक सिनियर म्हणून विनंती करतो. खाडे साहेबांनी शाळा 8वीपर्यंत मंजूर करून आणल्या, तुम्ही ती 10वीपर्यंत न्या. पण तुम्ही तुमचा स्टाफ आज फोन करतोय, खोटं लोकांना सांगतोय, आमच्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत. हे प्रकार बंद करा. आम्ही या संदर्भात माननीय आयुक्त मॅडम यांच्याकडे तक्रार केलेली आहे की हे प्रकार हे करत आहेत आणि हे प्रकार जे करत आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवावे. आयुक्त मॅडम आता काय न्याय देतील बघू, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन. आढावा बैठकीचा इद्रिस आमदारकीचा गैरवापर करून आढावा बैठक घेतात. आढावा बैठक कशाची घेतली पाहिजे? पूर्ण मिरज शहराची. तर त्यात मुद्दे काय घेतात की माझी शाळा ओलांडून नगरपालिकेच्या पलीकडे शाळेत मुलं चाललेली आहेत, ती शाळा परमिशन आहे का चेक करा, हे करा, ते करा. तुम्हाला काय पडलंय? त्याचं परमिशन सरकारने दिलेली आहे. तुम्ही शाळा बंद पाडायची किंवा जे महिला टीचर आहेत त्यांना पण तुम्ही अरेरावीची भाषा करता. त्यांना सवय पडलेली आहे की त्यांची खाजगी शिक्षण जी संस्था आहे तिथल्या शिक्षकांना नोकराप्रमाणे वागवायची.
पण या शिक्षकांना नगरपालिकेच्या पगार कोण देतं आहे? जी गोरगरीब सेंट्रिंगचं काम करतो, मोलमजुरी करतो, तो माणूस कुठं तर नगरपालिकेत टॅक्स भरतो की माझ्या मुलांना चांगली शाळा उभा राहावी, त्यांना चांगली आरोग्याची व्यवस्था उभा राहावी, हा त्याचा पैसा आहे. त्यांना आदेश द्यायचा तुमचा काय संबंध? नगरसेवक हा काय शाळेचा मालक असतो का? आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे प्रशासन पण ते एक आमदार आहेत म्हणून ते त्यांना बळी पडत आहे. तेव्हा प्रशासनाला पण माझी विनंती आहे की अशा चुकीच्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. आणि आम्ही जे नगरसेवक आहे, पदाधिकारी आहे, आम्ही लवकरच सुनेत्राताई आमच्या ज्या पवार मॅडम उपमुख्यमंत्री आहेत त्यांना भेटून पण ही तक्रार करणार आहे की तुम्ही जे पद दिलेलं आहे, पद देताना जी शपथ दिलेली आहे त्यांना संविधानिक पदावर बसताना, त्या शपथीचा सगळा त्यांनी चुराडा केलेला आहे, सगळी शपथ मोडलेली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त त्यांनी आमदारकीचा वापर करून घेतला. शाळा 2012 साली वार्ड क्रमांक 6 मध्ये होती, फक्त 2 विद्यार्थी राहिले का? की यांचे प्रायव्हेट शाळा. हेच नगरसेवक होते, हे महापौर होते, तेव्हा बंद पाडली आणि आता दुसऱ्यांदा बंद पाडायचा ते प्रयत्न करत आहेत. तेव्हा 7 नंबरच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या लढ्यात आमच्याबरोबर सामील व्हा.